नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। टिंबर मार्केटमध्येच आहे आता। गाडी खाली होते 10 वाजेपर्यंत होईल। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो। आलोय आता टिंबर मार्केटला, म्हणजे पार्टीच्या दारात लावली गाडी। अजून खाली करायला नाही घेतली, कधी घेतील काय सांगता येत नाही। आम्हाला विचारलं तर आम्हाला डायरेक्ट सांगितलं की फार दिवस जाणार आहे, संध्याकाळी खाली होईल म्हणून, कारण की दुकानात जागा पण नाही आहे माल खाली करायला आणि वेळ लागणार आहे म्हटलं। जसं जाईल तसं तसं खाली करत राहू म्हटलं। तरी 7-8 वाजतील असं त्यांनी सांगितलं। आता बघूयात काय होतं काय नाही। आता घरी जायचं प्लॅनिंग आहे, कारण की दिवसभर इथं थांबून काय करणार, दिवसभर गाडी खाली होत राहणार। इथून 10 मिनिटं पण नाही लागणार आपल्याला माझ्या घरी पोहोचायला, त्यामुळं घरी जाणार मी थोड्या वेळ। आणि बघा इथं कसं आहे गाडी लावायची जागा, सगळ्या रिक्षा वगैरे लागलेल्या आहेत। रात्री सगळ्या रिक्षा होते, सगळं पार्किंग फुल होते, गाडी लावायला चान्स नव्हता। हे सगळं समोर दिसते ते लोहानगर आहे, लोहानगर आहे। आणि या साईडला बघा, एवढं जाम होतं ना बिलकुल। आम्हाला लोक आले त्याच्यामुळे गाडी बसली। टोटल रिक्षाचं पार्किंग आहे, पहिल्यापासून माहिती आहे मला सगळं। इथं सगळे रिक्षा लागलेल्या असतात, जागाच नसती गाडी घालायला। सकाळी पहिले 6 वाजता आलो, रात्री 3 वाजता बरोबर इथं पोचलोय मी। तर झोपलो, 6ला उठलो। पहिले येऊन बघितलं तर इथं फार अवघड परिस्थिती होती। मग 7-7:30ला शेटला फोन केला, त्यांनी हमालाचा नंबर दिला। कालपासून हमालाचा नंबर मागत होतो त्यांना, पण देतच नव्हते। सकाळी त्यांनी मेसेज केला मला हमालाचा नंबर। हमालाला कॉल केल्यानंतर मागच्या गल्लीमध्ये गाडी लावली मी। मग तो आला 9 वाजता, आणि 9 वाजता मग जरा रिक्षा सगळ्या तो काढत मग गाडी हळूहळू पुढं आम्ही घेत आलो, आणि आता लावली गाडी पॉईंटला। आता बघू काय होतं, कधी खाली करायला चालू करतात वगैरे। एकदा शेट वगैरे आले आम्हालांशी बोलून मग घरी निघूयात। घरी जाऊन मग त्याला सांगतो की गाडी होत आली की मला कॉल कर म्हणून। मग आम्हाला कॉल केल्यानंतर काय 5-10 मिनिटात आपण लगेच इथं पोहोचू। तर बघूयात आता कधी काय चालू करतात मित्रांनो गाडी खाली करायला। मित्रांनो 11:15 वाजलेत। घरी आलो मागाशी, आंघोळ वगैरे केले, फ्रेश झालो, नाश्ता वगैरे केलं। आता झोपतो जरा वेळ। त्यांना सांगून आलंय पार्टीवाल्याला, तुम्हाला काय अडचण आली तर फोन करा म्हटलं, 10 मिनिटात मी पोहोचल। तो म्हटला शक्यतो गाडी जर मागं पुढं घ्यायला लागली, बाजूला पण एक दुकान आहे त्याच्यामुळं, तरच शक्यतो बोलवत, नाहीतर काय बोलवणार नाही म्हटलं। दुपारनंतरच फोन केला तर करत। बघूयात आता फोन आला तर जाऊयात, नाही तर करतो जरा आराम, झोप काढतो थोडा वेळ। कारण की रात्री 3ला आलो तो परत सकाळी 6 वाजेपासून जागच होतो, त्यामुळं कंटाळा आला, झोप पण व्यवस्थित नाही झाली, त्याच्यामुळं थोडा वेळ झोपतो आता। पार्टीचा फोन आल्यानंतर बघू, कारण की संध्याकाळीच खाली करणार आहे म्हटलं। माझ्या मते 7-8-9 वाजवल ते खाली करता। बघूयात आता काय होतं काय नाही। नंतर 5-6 वाजता आपण जाऊयात गाडीकडे। तर आता झोपतो मित्रांनो थोडा वेळ। मित्रांनो संध्याकाळचे 6:15 वाजलेत, घरीच आहे। झोपलो होतो दुपारी मस्तपैकी, कमीत कमी 2-3-4 तास चांगली झोप झाली। आता त्यांनी पार्टीवाल्याला फोन केला हमाराला, 7 वाजता गाडी चालू करणार आहे आपली। आता 6:15 वाजलेत, त्यांनी सांगितलं झोप येते, म्हणजे अजून बघा तीच गुंगी आहेत माझ्यात, अजूनही आळस गेलेला नाही माझ्या। बघू आता 7 वाजता गाडी चालू करणार आहे। उद्या परत आपल्याला नीलमंगलाची पण ऑर्डर आहे। आता बघूयात गाडी खाली केल्यानंतर डायरेक्ट जाऊन जायचं का परत सकाळी उठून जायचं काही नक्की नाही आहे। कसं ठरतं काय सांगता नाही, कारण की रात्री पण जाऊ शकतो। रात्री गेलो तर परत यायचा प्रॉब्लेम होतो, रात्री उशीर होईल, कारण की 1-2 वाजतील। नाही तर पहाटे 5ला वगैरे उठून जायला लागेल म्हटल्यानंतर मग 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत आपण रिटर्न पण येऊ शकतो। बघू, अजून काय ठरवलं नाही। पहिले तर गाडी किती वाजता खाली येते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। आता थोड्या वेळात जाणार आहे मी, 7-7:30ला तिथं जातो।
जरा मागं लागतो लवकर गाडी खाली करायच्या. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर काहीतरी प्लॅनिंग करता येईल. बघूया थोडं आणि निघूयात पण गाडीकडं मित्रांनो. रात्रीचे 9 वाजलेत. टिंबर मार्केटमध्येच आहे आता. गाडी खाली होते 10 वाजेपर्यंत होईल. समोर दिसणार नाही तुम्हाला. हां दिसते बघा, इथं गाडी खाली होते. आणि अशा पार्किंग असतात बघा रिक्षा सगळं. आता सांगत आहे आम्हाला लोक काढून वगैरे देतो गाडी आम्ही. बघूया आता काय होतं काय नाही. 10 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. आम्हाला लोक जास्त आहेत. 7 वाजता त्यांनी गाडी चालू केली. आता नंतर जाणारे परत रात्रीच जाणारे शिरवळला, कारण की परत सकाळी उठून जायचं, घरी जाऊन झोप पण नाही होणार. त्यापेक्षा जागेवर जाऊन झोपलो तर ते चालेल. तर बघूयात इथं किती वेळ लागतो आणि निघूयात मग मित्रांनो. रात्रीचे 11:30 वाजलेत. आलोय आता मी शिरोळला, म्हणजे आपला केसोडीचा पंप आहे तिथं थांबलोय येऊन. आता सकाळी 6 वाजता उठून एशियन पेंटची इथं जायचं, काय लांब नाही इथून. तिथं जाऊन मग नागेशला गाडी द्यायची. नागेशशी बोलणं झालं तर नागेश 6:30-7 पर्यंत येतो म्हटला आणि एंट्री करणार आहे नीलमंगलाची. गाडी झाली बरोबर 10 वाजता आपली खाली. त्याच्यानंतर तिथून काढायला जरा वेळ लागला. तिथं सगळ्या रिक्षा पार्किंग करतात. ते जरा त्यांचं रिक्षा पार्किंग करणं म्हणजे ते मुद्दामूनच आपल्या गाड्यासमोर वगैरे सगळं रिक्षा लावून ठेवतात, कारण की त्यांना ते पैसे काढायचे असतात आपल्याकडून. जोपर्यंत आपण पैसे त्यांना देत नाही तोपर्यंत तिथून रिक्षा नाही काढत आपल्यासमोरून. आणि 1-2 रिक्षा नसतात, 15-20 रिक्षा लावलेल्या असतात. ती पार्किंग आहे रिक्षाची आणि अनलिगल आहे थोडक्यात. तिथले लोकांनी ते बरोबर कॅप्चर करून धंदा चालवलाय. तिथं भरपूर रिक्षा असतात. रात्री बघितलं कमीत कमीत 100-150 रिक्षा असतील तिथं लावलेल्या. परत छोटा हत्ती वगैरे भरपूर असतात तिथं लावलेल्या. आणि हातगाड्या वगैरे पण आहे. रिक्षाला काहीतरी 50 रुपये पार्किंग आहे, हातगाड्यांना 20 रुपये, छोटा हत्तीला पण 50 वगैरे रुपये असं पार्किंग आहे तिथं. आणि गाड्यावाल्यांकडून 200-300, बाहेरच्या गाडी असल्या तर 400 वगैरे रुपये घेतात. जर त्यांनी पैसे नाही दिले तर गाडी लटकून ठेवतात तिथं त्यांच्या रिक्षा लावून. असा त्यांचा कार्यक्रम आहे दररोजचा. तर जाऊन द्या. आपल्या जरा तिथं बसल्या ओळख निघाल्या, ओळख सांगितली थोडेफार हे ते. मग त्याच्यानंतर थोडे पैसे, लहान पोर आहेत आणि 10, 11, 12, 13 वर्षाच्या आतले पोर आहेत तिथं पार्किंगला गाड्या काढतात वगैरे हे ते. तर त्यांना 100 रुपये द्या म्हणते ते पोर. म्हणजे तिथं एक अजून 2-4 मोठे माणसं पण असतात, त्यांना 100 रुपये दिले आणि काढून आणली गाडी वगैरे. तर आता आलोय, झोपतो आता, कारण की मग सकाळी उठून 6 वाजता उठून गाडी वगैरे झाडायची. सकाळीच झाडू आता, कारण की खूप उशीर झाला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.